नमस्कार, मी अमृता. श्रीमंत भामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येकाचं असं स्वप्न असतं की आपल्या घराच्या समोर एक गाडी उभी असावी आणि ही गाडी घेण्यासाठी लागतं ऑटो लोन. आज आपण चर्चा करणार आहोत या ऑटो लोन विषयीच. टाटांची बहुचर्चित लखटकिया कार नॅनो लवकरच लॉन्च होते आणि या नॅनोच्या निमित्ताने अनेकांनी आपल्यापैकी असं स्वप्न बघितलं असेल की आपणही गाडी घेऊयात, पण यासाठी लागणार आहे ऑटो लोन. आणि म्हणूनच एकूणच आज आपण चर्चा करणार आहोत ऑटो लोन विषयी. नॅनो विषयी आपण चर्चा करतोय. नॅनोची किंमत कमी असली तरी नॅनोच्या ऑटो लोनसाठी मात्र जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर नॅनोच्या बुकिंगसाठी 300 रुपयाचा अर्जही भरावा लागणार आहे. ऑटो लोन घेऊन नॅनो घ्यायचा विचार असेल तर त्यासाठी ग्राहकांना जास्त व्याजदर भरावा लागेल. नॅनोसाठी टाटा मोटर्सनं SBI बँकेशी करार केलाय. SBI बँकेकडून हे कर्ज मात्र महागात पडणार आहे. इतर बँका 5 वर्षांसाठी ऑटो लोन देताना कर्जाच्या एकूण किमतीच्या 85% रक्कम देतात. SBI एकूण किमतीच्या 70%च कर्ज देणार आहे. 5 वर्षांसाठी इतर बँका 11.5 ते 12.5% व्याजदर आकारतात. SBI बँक मात्र आकारणार आहे 15.5%. नॅनोसाठी हे ऑटो लोन महाग पडणार आहे. हे लोन घेतल्यानंतर ग्राहकांच्या खिशाला 30,000 रुपयांचा फटका बसेल. मात्र हे लोन 90 दिवसांच्या आत ग्राहकांना उपलब्ध होईल, पण त्यासाठी ग्राहकांना अर्जाची फी भरावी लागेल. टाटा मोटर्स प्रत्येक अर्जापाठी 300 रुपये अर्जाच्या फी रूपाने आकारणार आहे. अर्ज नाकारला गेला तर ही रक्कम ग्राहकांना परत मिळेल, पण कोणत्याही मॅन्युफॅक्चररनं याआधी अशा प्रकारची फी आकारली नव्हती. त्यामुळे आता नॅनो घेताना हे व्याज दराचं गणित आखूनच गाडी खरेदी करायला पाहिजे, कारण गाडीचं मॉडेल लहान आणि किंमत कमी असली तरीही त्यासाठी लागणारं ऑटो लोन नॅनो नक्कीच नाहीये. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई. नॅनोच्या निमित्तानं आज आपण ऑटो लोन विषयी चर्चा करणार आहोत. एकंदरच ऑटो लोन विषयी चर्चा करणार आहोत. फक्त नॅनो नाही, कुठलीही कार घ्यायची असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर काय काय करावं लागतं, नक्की काय स्वरूप असतं, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि म्हणूनच आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत एक खास गेस्ट. त्यांचं नाव आहे वैदेही सुखटणकर. मॅडम, IBN लोकमतमध्ये आणि श्रीमंत भामध्ये आपलं स्वागत. आपण जेव्हा म्हणतो ऑटो लोन म्हणजे नक्की काय काय येतं याच्यामध्ये? ऑटो लोन म्हणजे तुम्हाला कुठलंही व्हेकल, म्हणजे आयदर ती मोटार असू दे, स्कूटर असू दे, एनी व्हेकल कम्स अंडर दिस सॉर्ट ऑफ लोन. दिस इज कॉल्ड बेसिकली अ व्हेकल लोन. ह्या व्हेकल लोनमध्ये तुम्हाला बँकेतर्फे तसं काही लिमिट नसतं. म्हणजे वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या त्यांचं लिमिट असतं. आता बँक ऑफ महाराष्ट्र जिथे मी काम करते तर त्या बँकेचं मात्र 15 लाखपर्यंत तुम्हाला हे लोन सहज उपलब्ध होतं. ह्या लोनसाठी अप्लाय करताना एक 2-4 क्रायटेरिया असतात. ते म्हणजे तुमचे KYC नॉर्म्स, म्हणजे नो युअर कस्टमर्स, हे जे नॉर्म्स आहेत हे फुलफिल व्हायला पाहिजेत. ह्याचा अर्थ तुमचं ह्याच्यात 2 प्रकार असतात. एक ॲड्रेस प्रूफ असतं आणि एक आयडेंटिटी प्रूफ असतं. हे दोन्ही प्रूफ तुम्हाला घेऊन बँकेत यावं लागतं. म्हणजे काही कागदपत्र आहेत जी तुमच्याजवळ असणं गरजेची आहेत. आपल्याला पहिला फोन आलेला आहे. आपल्यासोबत मुंबईहून तेजस हरड बोलतायत. तेजस, नमस्कार. हॅलो, बोला. मला गाडी घ्यायची आहे, तर गाडीच्या पूर्ण रकमेवर लोन मिळेल का? गाडीच्या पूर्ण रकमेवर नाही, तुम्हाला 15% मार्जिन ठेवावं लागतं आणि बँक 85% तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजे जर साधारण मला 8 लाखाची गाडी घ्यायची असेल तर मला त्याच्या 15% डाऊन पेमेंट म्हणून द्यावे लागतील, बरोबर? हो. आणि उरलेल्या रकमेचे मला कर्ज मिळू शकतं. पण प्रत्येक बँकेची हीच अट असते साधारण का 100% लोन कुठल्या गाडीविषयी, कुठल्या ह्याच्याविषयी नाही? जवळपास मार्जिन हे नेहमी अवेलेबल करूनच द्यावं लागतं. मग भले ते 15 असू दे किंवा 5 असू दे, पण थोडं मार्जिन हे स्वतःचं घालावं लागतं. म्हणजे स्वतःकडचा पैसा थोडासा तुम्हाला डाऊन पेमेंट द्यावा लागतो, पण सगळे 100% तुम्हाला मिळण्याची शक्यता नाहीये. आपण बोलत होतो कोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे. एखाद्या बँकेकडे लोन साठी जायचं असेल तर तुम्हाला एजंट मार्फत जावं लागतं का तुम्ही थेटही एखाद्या बँकेच्या ब्रांच मध्ये जाऊन मागणी करू शकता? अशी नाही, माझं म्हणणं आहे की तुम्ही एजंट मार्फत येऊच नाही. इतक्या बँका आहेत, त्यांच्या इतक्या शाखा आहेत जे तुम्हाला डायरेक्टली तुम्ही अप्रोच होऊन तिकडे लोन बद्दल बोलू शकता. त्यामुळे एजंट तर्फे जर तुम्ही गेला तर तुम्हाला काही फसवण्याची किंवा काही फसवण्याचंही नाही पण गैरसमजूत करून देण्याची ही शक्यता असते. नेहमी असं चांगलं असतं की तुम्ही डायरेक्टली बँकेकडे जा आणि लोनची डिमांड करा.
आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला ऑटो लोन हवं असतं, व्हेकल लोन हवं असतं, त्यावेळी कागदपत्र कुठली कुठली गरजेची आहेत आम्हाला पुन्हा एकदा सांगा. एक म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं केवायसी नॉर्म. तुमचा जर बँकेत अकाउंट असेल आणि त्याच बँकेत तुम्ही घेणार असाल तर हे केवायसी नॉर्मची गरज नाही. पण अदरवाईज जर तसं नसेल तर तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ, त्याच्यात तुमचं पॅन कार्ड असू शकतं, पासपोर्ट असू शकतो, आणि ॲड्रेस प्रूफमध्ये रेशन कार्ड, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल, फोन बिल, हे ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला द्यायला लागतं. तसंच 2 फोटोग्राफ्सही द्यावे लागतात. पण जर समजा मला नवीन गाडी घ्यायची आहे, गाडीसाठी कर्ज घ्यायचं आहे, पण मी अजून याआधी एखादं कर्ज घेतलेलं आहे, होम लोन आहे, पर्सनल लोन आहे, तर या लोन्सचा पण दाखला द्यावा लागतो का? हेही सांगायला लागतं का की मी अशी कर्ज घेतलेली आहे? हो, म्हणजे कसं असतं की तुम्हाला जेव्हा आम्ही इन्कम क्रायटेरिया तुमचा बघतो तेव्हा कसं असतं की तुमचे 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न घेतले जातात, सॅलरी सर्टिफिकेट्स घेतली जातात. जनरली काय असतं की तुमच्या सॅलरी सर्टिफिकेटमध्ये जर डायरेक्ट डिडक्शन्स असली तर ती ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसतात. अदरवाईज तुम्हाला ते सांगावं लागतं की माझं ह्या बँकेकडे लोन आहे. हे कशासाठी? कारण गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे तुम्हाला फक्त 60% डिडक्शन मॅक्झिमम अलाउड आहे. म्हणजे 40% तुमची टेक होम सॅलरी पाहिजे. मग ह्या 60%मध्ये तुमचं PF डिडक्शन, बाकीची डिडक्शन्स, बाकीच्या लोनची डिडक्शन्स, आणि आता जे तुम्ही लोन घ्याल त्याचा जो पुढचा EMI असेल, मंथली इन्स्टॉलमेंट जो असतो, तो धरून तुमचं 60% डिडक्शन व्हायला पाहिजे. बाकीचा 40% तुमची टेक होम सॅलरी असते. ह्या गोष्टीसाठी म्हणजे जर माझे 1000 रुपये माझा पगार असेल तर मी जास्तीत जास्त 600 रुपये आहेत ते माझे पगारातनं कापले जाऊ शकतात, पण 400 रुपयांची किमान माझ्या हातात रक्कम आली पाहिजे. बरोबर, ते मस्ट आहे. पण असं काही आहे का की अशी ट्रिक किंवा थंब रूल असं काही आहे का की एखादं कर्ज घेताना आपल्याला त्याचा हप्ता भरायला लागतो दरमहा, तर साधारण तुमच्या सॅलरीच्या किती अमाऊंट पर्यंत हा हप्ता असेल तो आपण अफोर्डेबल समजू शकतो, असं काही गणित असतं? नाही, गणित असं काही नाहीये. मी जे म्हटलं हे डिडक्शनचं गणित तसंच करायचं. नाही, आपण आपल्या सॅलरीच्या 60% तुमचं इन्क्लुडिंग इन्कम टॅक्स वगैरे सगळं 60% पर्यंतच तुमचं लिमिट जाऊ शकतं. फार क्वचित ते 65% पर्यंत वाढवू शकतो. आपण चर्चा करूयात. आपल्याला पुढचा फोन आलाय नांदेडवरनं. प्रभाकर धर्माधिकारी आपल्यासोबत बोलतायत. नमस्कार साहेब. नमस्कार मॅडम. बोला. नवीन गाडी घ्यायची आहे. 6 लाख रुपयाचं जवळपास गाडी पडते, स्विफ्ट गाडी. पण त्यासाठी बँकेमार्फत आपल्याला किती % लोन मिळेल? बरोबर, आपण विचारूयात, आपण बोलूयात मॅडमशी. पुन्हा एकदा तोच प्रश्न आलेला आहे. तुम्हाला 85% पर्यंत लोन मिळू शकतं. म्हणजे गाडी जर 6 लाखाची असेल तर 15% तुमचं मार्जिन आणि बाकीचं 85% तुम्हाला कार लोन मिळू शकतं. आपण कुठलंही कर्ज घेतो तेव्हा त्याच्याबरोबर काही चार्जेस असतात, प्रोसेसिंग फी असते. या लोनच्या बाबतीत प्रोसेसिंग फी साधारण कितपत असते? जवळपास 1% असते ऑन अन ॲव्हरेज. प्रत्येक बँकेची थोडीफार वेगळी असू शकते, पण जनरली ही 1% फी असते. पण इतर कुठले असे चार्जेस असतात का की जे आपण लक्षात ठेवले पाहिजेत अदर दॅन प्रोसेसिंग फी? असे काही फी असते का की जी आकारली जाऊ शकते आणि आपण, किंवा हिडन चार्जेस असे काही असतात का? आता हे तुम्ही पब्लिक सेक्टर बँकांचं म्हणाल, ज्याच्यात मी काम करते, त्याच्यात हिडन चार्जेस असे काही नसतात. तुम्हाला एक प्रोसेसिंग फी असते, दुसरे म्हणजे डॉक्युमेंटेशन चार्जेस असतात. तिसरा जो तुम्हाला इन्शुरन्स करायचा असतो तो एनी हाऊ मस्ट असतो, म्हणजे तो तर तुम्हाला करायलाच पाहिजे. बाकी कुठलेही चार्जेस नसतात. आपल्यासोबत भास्कर मोरे आहेत, नाशिकहून बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला. मॅडम, मी असा प्रश्न विचारायचा होता की आता बँक कर्ज घेताना बऱ्याचशा डॉक्युमेंट्सवर सह्या घेऊन ठेवते आणि त्यात अशा काही गोष्टी असतात की ज्या नवीन सामान्य माणसाला माहित नसतं. तर ते म्हणजे त्या सामान्य माणसाला काही फसवण्याचे किंवा असे काही करण्याचे काही चान्सेस असतात का? आपण विचारूयात. काय ते त्यांचं म्हणणं आहे की बँकेकडनं अनेकदा डॉक्युमेंट्सवरती सह्या घेतल्या जातात आणि ह्या सगळी लीगल भाषा असते, ती सामान्य माणसाला कळणारी नसते. बरोबर. तर अशा सह्या करताना कुठली काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपण अडकणार नाही किंवा आपल्याकडनं काही चूक होणार नाही? आता तुम्ही जेव्हा व्हेइकल लोनची गोष्ट करता तेव्हा बेसिकली व्हेइकल लोनचं हायपोथिकेशन एग्रीमेंट असतं, हे तुम्हाला द्यावं लागतं. तेव्हा बघताना बघून घ्यावं की हे कुठला डॉक्युमेंट आहे, हायपोथिकेशन डॉक्युमेंट आहे की नाही. बाकी हे स्टँडर्ड फॉर्मॅट असतात, म्हणजे त्याच्यात काही असं छुपं काही नसतं की ज्याच्यात तुम्हाला अगदी शब्दन शब्द वाचायला लागेल.
पण हायपोथिकेशन चार्ज हा तुम्ही जेव्हा व्हेकल लोन घेता तेव्हा बँकेचा हायपोथिकेशन चार्ज तुमच्यावर राहतो. त्यामुळे त्यातलं मेन डॉक्युमेंट हे हायपोथिकेशन चार्जचंच डॉक्युमेंट असतं. बाकी जे आहे ते एक रिसीट असते की तुम्ही लोन घेतलं आणि एक ऍप्लिकेशन असतं आणि दुसरं एक गॅरेंटर असतो, त्याचं गॅरेंटरचं एक डॉक्युमेंट असतं. ह्या व्यतिरिक्त कुठलीही डॉक्युमेंट्स नसतात आणि ज्याच्याबद्दल तुम्हाला काळजी करावी लागेल. आणि त्यातून जर तुम्हाला काळजी वाटत असेल तर तुम्ही बँकेकडून डिमांड करू शकता की डॉक्युमेंटची एक कॉपी आम्हाला द्या आणि ती बँक देते. आणि अशी कॉपी आपल्याला मिळू शकते, ग्राहकाला अशी कॉपी मिळू शकते. नक्की हा एक वेगळा मुद्दा आहे जो फारसा कोणाला माहित नसेल. तुम्हाला जर तुमच्याकडे हवी असेल तर तुमच्या कागदपत्रांची कॉपी मिळू शकते. आपल्याला अशा अनेक मुद्द्यांवरती बोलायचं आहे. तुमचेही ऑटो लोन विषयी, व्हेकल लोन विषयी काही प्रश्न असतील तर आम्हाला फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. आता आपण घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.